सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरात दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील टोळीला गुन्हे शाखा युनिट 2 ने अलिबाग रायगड येथून जेरबंद केलाय। या कारवाईत तब्बल 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करून नाशिक शहरातील 4 आणि ग्रामीण हद्दीतील 2 असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात वाढलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते। मागील एका महिन्यात दुकानांचे शटर उचकटून रोख रक्कम आणि साहित्य चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या। त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी युनिट 2 ला तपासाचे आदेश दिले। तपासादरम्यान इंद्रनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि मानवी कौशल्याच्या आधारे 3 संशयित निष्पन्न करण्यात आले। संशयितांची नावे वाजिद शेख, आर्यन शेख आणि अब्दुल्ला अशी होती। ही माहिती पोलीस हवालदार सुनील आहेर आणि पोलीस हवालदार अतुल पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली। प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी वरिष्ठांच्या परवानगीने सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला अलिबाग रायगड येथे पाठवले। स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाजिद जैद शेख वर्ष 20 राहणार सादिक नगर गल्ली नंबर 4 वडाळगाव नाशिक आणि आर्यन पप्पू शेख वर्ष 19 राहणार महारुख सेंटर आझाद नगर कापूरवाडी तालुका जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आलाय। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून 5 मोबाईल फोन, 1 सुझुकी एक्सेस मोपेड गाडी, 1 सीसीटीव्हीचा DVR असा एकूण 2,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। तसेच चोरीचे मोबाईल खरेदी करणारा संदेश शांताराम रंधे वर्ष 25 राहणार फ्लॅट नंबर 9 प्रसाद रेसिडेन्सी माणकेशा नगर द्वारका नाशिक मूळ अकोले जिल्हा अहिल्यानगर याच्याकडून 1,75,000 रुपयांच्या किमतीचे 4 महागडे मोबाईल जप्त करून त्यालाही ताब्यात घेण्यात आले। आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून एकूण 6 गुन्हे उघडकीस झाले असून 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इंद्रनगर पोलीस स्टेशन कडील घरफोडीचे 2 गुन्हे, भद्रकाली पोलीस स्टेशन कडील घरफोडीचा 1 गुन्हा, गंगापूर पोलीस स्टेशन कडील घरफोडी चोरीचा 1 गुन्हा, आयशानगर पोलीस स्टेशन मालेगाव येथील घरफोडी चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले। आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी इंद्रनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी, बाळू शेळके, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजिरे यांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।